पाहतोय यामध्ये फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचरच अकाउंट तयार करायचं आहे काळजीचा रखा. पण काल आपण जसं आपल्या माहितीसाठी आपण आपण बॅलन्स शीट तयार केली तशी बॅलन्स शीट यात पण तयार करायची आहे. पुस्तकातलाच प्रॉब्लेम आहे, आपण सगळे पुस्तकातलेच घेतोय. द फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ यंग पेन्शनर असोसिएशन लिमिटेड फॉर इयर एंडेड 31 मार्च 2020. रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलं आहे, मी वाचतो. टू बॅलन्स ब्रॉकडाऊन हा ओपनिंग कॅश बॅलन्स किंवा बँकेचा बॅलन्स आहे. टू सबस्क्रिप्शन 2018-19 5,000 आहे, 19-20 83,000 आहे, 20-21 2,000 आहे, आउटरला 90,000 आहेत. टू एंट्रन्स फी, डोनेशन, लिगॅसी, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, पिकनिक रिसीट. त्यानंतर स्टेशनरी, पोस्टेज, पिकनिक एक्सपेन्सेस, सॅलरी, ॲन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, रेंट, चॅरिटी, सेंट्री एक्सपेन्सेस, फिक्स डिपॉझिट, फर्निचर. बॅलन्स कॅरी डाऊन हा बॅलन्स शीटचा आपल्या क्लोजिंग बॅलन्स शीटचा 60,000 रुपये बॅलन्स सांगितला आहे. मार्किंग बघा कसं येते. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 60,000 रुपये करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे. सबस्क्रिप्शनच्या वरती दोन किमती दिल्या आहेत, 18-19 आणि 20-21. 18-19साठी एक मार्किंग केलं, 20-21साठी एक मार्किंग केलं. आणि प्रश्न ॲडजस्टमेंटमध्ये जे 7,000 रुपयाची ॲडजस्टमेंट आहे त्यासाठी एक मार्किंग केलं, म्हणजे एकूण 3 मार्किंग आले. दुसरा आहे फर्निचर वॉज परचेस ऑन ऑक्टोबर 2009 रुपये आणि त्यांनी डिप्रिसिएशन पण आकारात सांगितले 10%. ठीक आहे. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट 7,500. पिकनिक रिसीटला मार्किंग केलेलं आहे, पिकनिक रिसीटला मार्किंग करून घेतलं. त्यानंतर स्टॉक ऑफ स्टेशनरी 1 एप्रिल 2019 350 आणि परत दुसरा क्लोजिंग स्टॉक दिला आहे 1,700 म्हणून रिसीट अँड स्टेशनरीला 2 मार्किंग करून घेतली. त्यानंतर 50% लिगॅसी आणि फुल अमाऊंट ऑफ डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज म्हणून लिगॅसीला मार्किंग करून घेतलं आणि डोनेशनला पण मार्किंग करून घेतलं. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला चालू करू. सगळ्यात पहिल्यांदा पेमेंट साईड ट्रान्सफर करूया. पेमेंटला दिले स्टेशनरी 8,000 रुपये इनरला लिहिले. त्यानंतर पोस्टेज 1,000 रुपये. त्यानंतर पिकनिक रिसीट पिकनिक एक्सपेन्सेस 8,000 रुपये. त्यानंतर सॅलरी 8,000 रुपये. त्यानंतर ॲन्युअल गॅदरिंग मीटिंग एक्सपेन्सेस 4,500. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 7,500. त्यानंतर रेंट 12,000. चॅरिटी 7,800. टू सेंट्री एक्सपेन्सेस 3,200. ठीक आहे. हे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर त्यांनी फर्निचर सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी फिक्स डिपॉझिट सांगितलं 1,10,000. ते आम्ही असेट साईडला ट्रान्सफर केलं. फिक्स डिपॉझिट 1,10,000. त्यानंतर फर्निचर सांगितलं आहे 50,000. फर्निचर आम्ही 50,000 रुपये असेटला ट्रान्सफर केलं. त्यानंतर त्यांनी बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स सांगितला कॅशचा क्लोजिंग बॅलन्स कॅश ॲट हँड किंवा कॅश ॲट बँक सांगितलं आहे 7,000 रुपये. हा देखील असेटला ट्रान्सफर करून घेतला. त्यानंतर रिसीट बाजू बघा. रिसीट बाजू टू बॅलन्स ब्रॉकडाऊन सांगितलं आहे 7,000 रुपये. हा जो बॅलन्स ब्रॉकडाऊन 7,000 रुपये आहे ओपनिंग बॅलन्स हा दुसऱ्या बॅलन्स शीटला जातो, या बॅलन्स शीटला येत नाही. सबस्क्रिप्शन त्यानंतर सबस्क्रिप्शन सांगितलं आहे 90,000. त्यानंतर एंट्रन्स फी 13,000 मार्किंग केलेलं आहे. एंट्रन्स फीला इनरला लिहा. त्यानंतर डोनेशन 60,000 इनरला लिहिले. त्यानंतर लिगॅसी 40,000 इनरला लिहिले. त्यानंतर इंटरेस्ट ऑन डिपॉझिट 7,000 इनरला लिहिले. बाय पिकनिक रिसीट 10,000 इनरला लिहिले. ठीक आहे. हे आम्ही फक्त रिसीट अँड पेमेंट अकाउंट ट्रान्सफर करून घेतला. आता पहिली ॲडजस्टमेंट वाचूया. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर रुपये 7,000. या वर्षीचा सबस्क्रिप्शन 7,000 रुपये आहे. एकूण टोटल सबस्क्रिप्शन त्यांनी 90,000 रुपये दिलं आहे. टोटल सबस्क्रिप्शन 90,000 रुपये दिले. त्यापैकी 18-19 5,000 रुपये होतं. 18-19 5,000 रुपये होतं. प्रश्नामध्ये बघा 18-19 5,000 रुपये होतं. हे आउटस्टँडिंग आहे. मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग जर असेल तर ते लेस होतं. करंट इयरचं आउटस्टँडिंग असेल तर ते ॲड होतं. पुढं कळेल तुम्हाला. मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग आहे लेस आउटस्टँडिंग 18-19 5,000.
आणि हे आउटस्टँडिंग जे आहे ते ओपनिंग बॅलन्स शीटला येतं. आपण जी बॅलन्स शीट तयार करत आहोत त्या बॅलन्स शीटला दाखवायचं नाही. त्यानंतर पुढच्या वर्षीचं 2020-21चं जे सबस्क्रिप्शन मिळाले 2000 ते पण लेस केलं जातं. लेस प्री रिसिव्ड 2000, लेस प्री रिसिव्ड 2000. हे 2000 रुपये लायबिलिटी साईडला दाखवले. हे 2000 रुपये लायबिलिटी साईडला दाखवले बॅलन्स शीटच्या. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 2021, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 2021 किती रुपये? 2000. किती रुपये? 2000. ठीक आहे. त्यानंतर करंट इयरचं, आता करंट इयरचं सबस्क्रिप्शन 7000 रुपये आहे. करंट इयरचं ॲड केलं जातं. ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, 2019-20 करंट इयरचं 7000 रुपये. आउटरला आले 90,000. ठीक आहे. याचा दुसरा इफेक्ट या 7000चा असेट साईडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2019-20, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2019-20 7000 रुपये. पुढचा आहे फर्निचर वॉज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2019. 1 ऑक्टोबर 2019ला फर्निचर आम्ही खरेदी केलं. त्याची नोंद आम्ही असेटला केलेली आहे 50,000 रुपयाची. मग ही माहिती कशाला दिली तर तुम्हाला डिप्रिसिएशन काढायला सांगितलं आहे 10%. जेव्हा टक्केवारी दिली जाते ती पूर्ण वर्षाची टक्केवारी दिली जाते. 50,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन आहे, गुणिले 10 रुपये, 10% भागिले 100 बरोबर. या शून्याला शून्य गेले, या शून्याला शून्य गेले, या शून्याला 50,000 एक शून्य गेलं, जे 5,000 रुपये सबस्क्रिप्शन आलं. 5,000 रुपये डिप्रिसिएशन आलं टोटल वर्षाचं. हे आलं असतं 5,000 रुपये. पण आपण फर्निचर केव्हा खरेदी केलं? 1 ऑक्टोबरला खरेदी केलं. या 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 6 महिनेच वापरलं. 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 6 महिनेच वापरलं. 6 भागिले 12 बरोबर 2,500 रुपये डिप्रिसिएशन आलं. 2,500 रुपये डिप्रिसिएशन आलं. हे 2,500 रुपये फर्निचरमधनं लेस करा. लेस डिप्रिसिएशन 10%, 2,500. आउटरला 48,500. आउटरला 48,500. याचा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर 2,500. त्यानंतर आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट 7,500. पिकनिक रिसीटमध्ये 10,000 दिलेत, त्यामध्ये ॲड करा. ॲड आउटस्टँडिंग रिसीट 7,500. आउटरला 17,500. आउटरला 17,500. याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग रिसीट. आउटस्टँडिंग इन्कम आहे असेटला दाखवायचं. आउटस्टँडिंग इन्कम असेटला दाखवायचं. आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट 7,500. आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट 7,500. त्यानंतर 50% स्टॉक ऑफ स्टेशनरी 2019 350 आणि 2020 1700. एक्सपेंडिचर साईडला या. टू स्टेशनरी 80, टू स्टेशनरी 8,000. ॲड 1/4/2019चा ओपनिंग स्टॉक जो होता, 1/4/2019चा जो स्टॉक होता 350 तो ॲड केला, 8,350. त्यातून जो शिल्लक राहिलेला माल आहे तो लेस केला. लेस 31/3/2020, 31/3/2020 1700. आउटरला 6,750. 6,750. याचा सेकंड इफेक्ट स्टॉक ऑफ स्टेशनरी 1700. स्टॉक ऑफ स्टेशनरी 1700. आणि 350ची जी एंट्री आहे ती ओपनिंग बॅलन्स शीटला जाते. 350ची जी एंट्री आहे ती ओपनिंग बॅलन्स शीटला जाते, यामध्ये येत नाही. त्यानंतर 50% एंट्रन्स फी 50% लिगॅसी आणि फुल डोनेशन कॅपिटलाइज करायला सांगितलं आहे. म्हणून लिगॅसीमध्ये या. एक इन्कम साईडला लिगॅसीमध्ये या. लिगॅसी 40,000 लेस 50% कॅपिटलाइज. 50% कॅपिटलाइज म्हणजे काय? यातली 50% रक्कम कॅपिटलमध्ये वर्ग करायची. 50% रक्कम कॅपिटलमध्ये मिसळायची. 40,000 वजा 20,000. आउटरला 20,000. तसंच त्यांनी डोनेशन देखील पूर्ण कॅपिटलाइज करायला सांगितले. बाय डोनेशन लेस कॅपिटलाइज 60,000. आउटरला डॅश. तसंच एंट्रन्स फी पण कॅपिटलाइज करायला सांगितले. एंट्रन्स फी पण कॅपिटलाइज करायला सांगितले. लेस कॅपिटलाइज 13,000. आउटरला
डॅश हे सगळं कॅपिटलाइज करायला सांगितलं आहे, म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं. म्हणून लायबिलिटीला लिहिलं कॅपिटल फंड. आपल्याला ओपनिंग फंड दिलेला नाही, ओपनिंग बॅलन्स दिलेला नाही, म्हणून इथं प्रश्नचिन्ह केलं आहे. त्यामुळं बॅलन्स शीट टॅली होत नाही. प्रश्नात पण आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काढायला सांगितलं आहे. आपल्याला सोयीचं जावं म्हणून बॅलन्स शीट तयार केलेली आहे. ॲड 50% लिगॅसी 20,000, ॲड डोनेशन 60,000, ॲड एंट्रन्स फी 13,000. या तिघांची बेरीज इनरला येते 93,000. या तिघांची बेरीज इनरला येते 93,000. ठीक आहे. त्यानंतर इथं आपला प्रॉब्लेम सोडून झाला. मग आपण नेहमीसारखी क्रेडिटची बेरीज केली. क्रेडिटची बेरीज आली 1,34,500, 1,34,500. डेबिटची बेरीज आली 61,150, 61,150. जी बेरीज मोठी आहे ती बेरीज दोन्हीकडे लिहून घेतली. 1,34,000, 1,34,500 ही बेरीज दोन्हीकडे लिहून घेतली. 1,34,500, 1,34,500 दोन्हीकडे लिहून घेतली. क्रेडिटची बेरीज 1,34,500 लेस 61,150. डेबिटची बेरीज फरक पडला 73,350, 73,350. हा जो 73,350 आहे ही डेबिटची बेरीज लहान आहे. ही डेबिटची बेरीज लहान आहे म्हणून इथं लिहिलं टू सरप्लस 73,350 कंसात लिहिलं ट्रान्सफर टू कॅपिटल, ट्रान्सफर टू कॅपिटल. म्हणून लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ॲड केलं, ॲड सरप्लस 73,350. आउटरला आम्ही प्रश्नचिन्ह केलं आहे कारण कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स आम्हाला माहिती नाही, त्यामुळे ही बॅलन्स शीट टॅली होणार नाही. इथं पण लिहिले बघा, बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेली नाही, त्यामुळं बॅलन्स शीट टॅली होणार नाही. आपल्या माहितीसाठी बॅलन्स शीट तयार केली आहे. ओके, इथं आपला प्रॉब्लेम संपलेला आहे.